शंभूराजे, उद्या आपला पाटसचा बाजार आहे, त्याच्यासाठी आपण गुलाबजाम बनवतो. नमस्कार अंकुश दादा, जय शिवराय जय शंभूराजे. नमस्कार, जय शिवराय जय शंभूराजे. हाय, नमस्कार. जय अरे यार, तुम्ही मला फॉलो केलंच नाही, लक्षातच नाही माझं. शुभम दादा, तुमची ID चेक करायची. माफ करा. काय करा माहिती आहे का, हो घरीच बनवते. तुम्हाला माहिती नव्हतं का, मी घरी खव्याचे गुलाबजाम बनवते. हा बघा खवा, खव्याचे गुलाबजाम बनवते घरी. आणि नमस्कार, जय शिवराय जय शंभूराजे. तर मला त्यांनी, महावीर दादा नमस्कार, जय शिवराय जय शंभूराजे. राजश्री, आतापर्यंत मी यूट्यूबवर लाईव्ह होते, तिथं का लाईव्ह जॉईन झाली नाही? मला किती गप्पा मारायच्या होत्या. आता इंस्टाग्रामवर मी लाईव्ह गप्पा मारू शकते का तुझ्याबरोबर? यूट्यूबवर मारू शकत होते. बरं, तुम्हाला कुणाला अजून कळत नसेल की आपण यूट्यूबवर लाईव्ह आलोय, तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, नक्की जाऊन सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव आणि राघव आणि आई आहे, राघव आणि आई. आणि थांबा दादा 2 मिनिटं. तर मी आत्ता 1 तास यूट्यूबवर काय म्हणतात त्याला, 1 तास लाईव्ह होते. तर तुम्हाला खरंच कळत नसेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला फॉलो दादा तुम्ही काय करा, आता मी रिसेंट एक रील टाकली, त्याच्या खाली कमेंट करा की ताई फॉलो करा म्हणून, असं काहीतरी कमेंट करा, म्हणजे मी तुमची ID बघेल. नमस्कार सुरेश दादा, जय शिवराय जय शंभूराजे. मी मजेत, तुम्ही कसे आहात? आणि व्यवसाय छान चालू आहे. हो योगीराज दादा, विकते मी, छान बनवता येईल. एक दिवस गुलाबजाम घ्यायला येईल नक्की. नक्की लक्ष्मण दादा. हे बघा खव्याचे गुलाबजाम बनवते, तुम्हाला दाखवते मी 2 मिनिटं. हे बघा, हे एवढे तळून झाले, आणि हे पाकात आहे. तुम्हाला दिसतात की नाही मला नाही माहिती. हे बघा, तर एवढे गुलाबजाम बनवेस्तोवर मी यूट्यूबवर लाईव्ह होते, 1 तास यूट्यूबवर लाईव्ह होते. आणि आता मी इंस्टाग्रामवर म्हटलं 5-10 मिनिटं थोडेसेच राहिले गुलाबजाम, तर तेवढा वेळ इंस्टाग्रामच्या आपल्या फॅमिलीबरोबर पण गप्पा मारता याव्यात म्हणून मी इंस्टाग्रामवर लाईव्ह आले. आता तुमचं सगळ्यांचं जेवण फराळाचं झालंय का? आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे विचारते. हो दादा, विकायला चॅनल. अरे दीपक दादा, काय लिहिलंय दीपक दादा? दीपक भोसले दादा, जेवण झालं का? यश, फराळाचं झालंय, आज एकादशी आहे, तुझं जेवण झालं का? नवनाथ दादा, फराळाचं झालंय, एकादशी आहे, तुमचं झालं का जेवण? दररोज एक बाजारला जाता का? नाही, रोज एका बाजारला जात नाही. पाटस आणि कुरकुम 2च बाजार करते, म्हणजे गुरुवार आणि सोमवारचा. नमस्कार सुनील दादा, जय शिवराय जय शंभूराजे. हो, बांधकाम चालू आहे योगीराज दादा एका ठिकाणी, त्याचाच आवाज येत असेल आपल्या मोबाईलमध्ये. मी तुम्हाला पाहतो. जेवण झालं मॅम. हाय हाय अक्षय दादा, आज कुठं घेऊन चालले गुलाबजाम विकायला? ताई दादा आज कुठंच नाही, उद्या आपला पाटसचा बाजार आहे, उद्या पाटसच्या बाजारासाठी आपण गुलाबजामुन बनवतोय. आणि जेवण माझं उपवास आहे, फराळाचं झालंय. तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण? हाय नमस्कार, जय शिवराय जय शंभूराजे. यश, राघव झोपला आहे. येऊ का गुलाबजाम बनवू लागायला? दादा म्हटलं तेच खूप मोठं झालं. अक्षय दादा करते, तुमची बहीण सक्षम आहे, ज्यावेळेस काही मदत लागेल नक्की सांगेल तुम्हाला. आता तर मी करतेच आहे.
पाटस कुठं येतं? हे पाटस आणि कुरकुम बाजार तुम्हाला माहिती नाही का? सॉरी, दौंड तालुका, पुणे जिल्हा, दौंड तालुक्यामध्ये हे 2 गावं आहेत, पाटस आणि कुरकुम. तर ते 2 बाजार करते दादा मी. नमस्कार बाळासाहेब दादा, जय शिवराय, जय शंभूराजे. ताई पण नक्की करा फॉलो. तुम्ही फक्त कमेंट टाका दादा, आणि तुमची आयडी मला आवडली ना, तुमच्या आयडीवरचे व्हिडिओ वगैरे, तर नक्की फॉलो करते. फक्त काहीतरी टाका. आत्ता रिसेंट मी जी रील टाकली आहे त्याच्यावर काहीतरी कमेंट करा, की जेणेकरून मला समजेल हे तीच दादा आहेत म्हणून आपले. नवनाथ शिंदे दादा नाही हो, मला ओळखता का दादा म्हणतात. मी नावाने कुणालाच ओळखत नाही बरं का. बाजारात वगैरे कधी भेटला असाल तर चेहरा बघून तरी ओळखता येईल, पण नाव असं नावाने नाही ओळखत कुणाला. नमस्कार बनकर दादा, जय शिवराय, जय शंभूराजे. बाबा आले घरी? हो आले बाबा घरी. बाबाचं काही लक्ष लागत नाही मुलीच्या इथं. बाबांनी राहायला पाहिजे होतं अजून 8 दिवस. नाही. कसे किलो विकता गुलाबजाम? 300 रुपये किलो आहेत दादा. 300 रुपये. छान आहे गुलाबजाम, आम्ही नेतो. हे बघा दीपक दादा नेतात, त्यांनी क्वालिटी चेक दिलेला आहे. अक्षय काढे, अहो त्यांचं पब्लिक पेज आहे, त्यांच्यावरती काहीतरी टाकत असतील चांगलं, म्हणून ते मला म्हणतात की फॉलो करा. प्रायव्हेट नसेल त्यांचं, काहीतरी चांगलं व्यवस्थित काहीतरी रील्स वगैरे काहीतरी टाकत असतील म्हणून म्हणतात ते शुभम दादा की फॉलो करा. आणि तेही मी त्यांना सांगितलं की मला आवडतं तर फॉलो करते दादा. अक्षय दादा भारी भारी प्रश्न विचारतात आपल्याला. हे बघा गुलाबजाम टाकतोय आपण आता तेलामध्ये, कडक कडक गरम गरम. आम्ही बाजारात असतो पण मला गोळ्याचं धाडस होत नाही. विराज दादा, विराज दादा तुम्ही घरी करून विकता का? हो, घरी खव्याचे गुलाबजाम बनवते मी. कशाला मी घरगुती गुलाबजाम म्हणते. 100K यस झाले पाहिजे यशू आपले. तर घरी बनवून विकते मी. सॉरी, घरी खव्याचे गुलाबजाम बनवते. त्या दादाच्या बोलण्यावर मला थोडंसं हसायला येत आहे की हिंमत नाही होत बोलायची. तसं काही नाही दादा. जे लोक मला भेटून येऊन गेले त्यांना माहिती आहे की माझा स्वभाव किती शांत, बोलायला मोकळी आहे मी. फक्त एक रिस्पेक्ट लागते. तुम्ही रिस्पेक्ट बाहेर ऑर्डर घेत असता का इतर जिल्ह्यातून? जर मोठी ऑर्डर असेल 1-2 किलोची तर घेते. तर पुढच्या आता सोमवारी जर बाजारात आले ना तर नक्की बोला दादा. मला आवडतं कुणी असं येऊन बोललं की ताई तुमचे व्हिडिओ बघतो किंवा तुमचे फॉलोअर आहे, तुम्हाला भेटायला आलोय. त्यांना मी व्हिडिओमध्ये पण घेते, तुम्ही बघितलं असेल तर नक्की या भेटायला. दादू झोपलाय, मग तेच बघते उठलाय का असा आवाज येतो. 300 रुपये किलो आहे योगीराज दादा. काय आहे जेवण? अरे ॲटिट्यूड बॉय, जेवण नाही आहे दादा, गुलाबजामुन आहेत जे आपण उद्याच्या बाजारासाठी बनवत आहोत. उद्या आपला कुरकुम आणि पाटसचा बाजार आहे त्याच्यासाठी. द्या मग पाठवून. जर तुम्हाला खरंच गुलाबजामची ऑर्डर द्यायची असेल तर DM करा, ऑर्डर आहे म्हणून. तुमचा पत्ता, तुमचा नंबर आणि किती किलो गुलाबजाम पाहिजे आणि कधी पाहिजे, ह्या 4-5 गोष्टी मला DM मध्ये मेन्शन करा. मग मी तुम्हाला कॉल करते खरंच तुमची ऑर्डर असेल तर, आणि किंवा मेसेज करते तुम्हाला खरंच ऑर्डर असेल तर, आणि देते पाठवून. फक्त मेसेज करण्यासाठी मेसेज नका करू. उद्या पाटसमध्ये आहे मी. नक्की या मग नवनाथ दादा भेटायला. माझं बाळ उठलेलं आहे. कोणाचं बाळ उठलं? पार्सल पाठवा मग 1 किलो. ओके. काढ बरं, उचल बरं खाली. उचलता येतं का तुला? नाही. थांब, तुला पाणी देऊ का पहिला प्यायला?
बाळा एवढं लवकर कशाला उठला? नाही, तुम्हाला नाही म्हणत आहे योगीराज दादा. बाकीचे लोक काय करतात, मागच्या वेळेस मी स्टोरी ठेवलेली की कुणाला जर गुलाबजाम पाहिजे असतील तर ऑर्डर करा. बर, असं तर लोकांनी फक्त ताई तुमच्याशी बोलायचंय, नंबर द्या, जेवण झालं का, तब्येत कशी आहे असे मेसेज केले. ऑर्डर सोडून सगळ्या जगभरातल्या गप्पा केल्या पण ऑर्डर नाही दिल्या. तर तसं करू नका. बाकीच्यांना मी तसंच सांगत आहे, तुम्हालाच नाही, फक्त सगळ्यांनाच ते सांगत आहे. फक्त खरी खरी ऑर्डर असेल तरच मेसेज करा. काहीच नाही बाळा. हो थांबायचं. काय आहे बरं, चपाती आहे का ती? हो. आपला फॅन बंद करून येतो का आणि गॅलरीचा दरवाजा पण उघड. गुड बॉय. खोटं नाही. मी काय सांगितलं, ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी त्यांचं नाव, नंबर आणि ऍड्रेस आणि किती किलो गुलाबजाम पाहिजे आणि कधी पाहिजे हे सगळं मला DM करा. मी तुम्हाला नक्की मेसेज करते. दादा ॲटिट्यूड बॉय तुमचं नाव मला माहिती नाहीये, पण तरी मला सांगते तर की मी नाही देत. तेवढं कळतं मला की ऑनलाईन लोक नाही तेवढे सगळेच चांगले नसतात आणि सगळे वाईटही नसतात. सो मी नाही पाठवत माझा नंबर कुणाला. मेसेजवरच जे काही असेल तर मला कुठली ऑर्डर द्यायची आहे ती मेसेजवर द्या, असं करते. गुड बॉय. हो हो रे. अनिल दादा 300 रुपये किलो आहेत गुलाबजामुन, प्युअर खव्याचे. तुमच्या समोरच आता बनवते आहे, स्वच्छता वगैरे तुम्ही बघू शकता. आणि खव्याचे गुलाबजाम बनवते, तर 300 रुपये किलो आहेत आपले गुलाबजामुन. काय करतोय बाळा? बरं मला सांगा, तुम्ही सगळे आपलं लाईव्ह व्हिडिओ बघताय कुठनं? गावांची नावं सांगा की मला कळेल की चला आपले तिकडे पण फॉलोअर्स आहेत म्हणून. लोणवाडी. बरं यश, मला माहितीच नव्हतं तू लोणवाडीवरून बघतोयस. अरे वा, बारामती. छान वाटलं. बारामतीवरनं पण आपले फॉलोअर आपला लाईव्ह व्हिडिओ बघताय. तर सगळ्यांनी फक्त आपले यूट्यूब चॅनल जॉईन करा, कारण मी आता 1 तास यूट्यूबवर लाईव्ह होते. एवढे अख्खे गुलाबजाम बनवेस्तोवर मी यूट्यूबवर लाईव्ह होते. यूट्यूब चॅनलचं नाव राघवानी आई आहे. चौफुल्यापर्यंत ऑर्डर येऊन जाईल त्या दादा आपल्या गुलाबजामची. बिग वन. अरे वा, छान वाटत आहे. यवतमाळ. फुल चिंचोली हे कुठं आहे हो? फुल चिंचोली माहित नाही. यवतमाळ पर्यंत आपला व्हिडिओ गेला म्हटल्यावर जरा बरं वाटतंय. श्रीगोंदा. छान छान. चला मी खुश झाले आता. तुम्ही कुठून आहात? मी दौंडवरनं दादा. किन्ही कुठलं हो? किन्ही संदीप दादा. मला 1-2 किन्ही महादेव हे असे माहिती आहेत. श्रेया पाटसवरनं श्रेया ताई. अच्छा. दीपक दादा पाटसवरनं. दादू पाणी नको सांडूस. न्यू इंडिया बेकरी शिर्डीला येईल का ऑर्डर? हो का नाही, फक्त तुम्ही आधी ऑर्डर द्या आणि जे जे नियम सांगले ते मेसेज करा. काय देऊ? तोंड पुसायला हातपाय धुतले तू? नमस्कार तानाजी दादा. जय शिवराजे शंभूराजे. ते नको पुसू, पाय नसतात पुसत, पाय राहू दे. तुझी खुर्ची आण, तुझी छोटूशी दादूची नाही पडत. आमचा तुझी खुर्ची आण. पंढरपूर तालुक्यात आहे. फुल चिंचोली. अच्छा.
माफ करा बरं का, पण आता अशी प्रत्येक याच्यातली छोटी छोटी मला गावं माहिती नाही. इथंच तर आता मला 4 वर्ष होत आहेत दौंडमध्ये राहायला, पण इथले गावं नाही माहिती मला. ऑर्डर कशी करायची? प्रवीण दादा मेसेज करा, डीएम करा की ऑर्डर आहे, हाय हॅलो नमस्कार असा मेसेज करू नका. खरंच ऑर्डर असेल तर ऑर्डर आहे असे मेसेज करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती किलो गुलाबजाम पाहिजे, कधी पाहिजेत, आणि तुमचा नंबर, हा योगीराजाला असं, तर तुमचा नंबर असं शेअर करा आणि तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल. दौंडमध्ये राहते मी, माझं गाव काष्टी आहे. अच्छा, श्रीगोंदा काष्टी, तेच उचलू का? थांब की जरा. बबड्या, तालुका श्रीगोंदा. अच्छा, आज भेटतील का गुलाबजामुन? श्रेयाताई वा वा, का नाही, आज पण भेटतील गुलाबजामुन, पण संध्याकाळपर्यंत, कारण अजून ते मुहूर्त आहेत ना. फराळ झालं ताई माझं. ओ नारळ फोडू? बरं, आपले गुलाबजाम बनवून झाले ना की मग फोडते. हा, कचाना इंस्टाग्रामला SMS, हा इंस्टाग्रामला DM करा की आमची ऑर्डर आहे अशी. हाय हॅलो नमस्कार करू नका. मी आलो मावस बहिणीच्या घरी. जा रे यश, तू आलता हे माहितीये मला, तू आला होता तर बिट्टीच्या घरी आलेला तू, बिट्टी दिदीच्या घरी, ते माहितीये मला. वाटलं तू म्हणतोय आत्ता आलोय. नको बाळा, तसं नाही करायचं. फोडते ना, आपले गुलाबजाम होऊ दे ना. थोडेसे राहिलेत आता. हो रे, थोडेसे राहिले राहायचे गुलाबजामुन बनवायचे. बरं बाय, मग बघून घ्या. हो हो हो, DM बघून घेते योगीराज दादा तुमचं, आणि जर मला शक्य झालं तेवढं लवकर तुमचे गुलाबजाम ऑर्डर करून दे. फक्त सगळी माहिती. गुलाबजाम कसे किलो आहेत? गुलाबजाम 300 रुपये किलो आहेत बाळू दादा. प्युअर खव्याचे तुमच्या पुढे बनवते मी. बघा. हाय पूजाताई, पहिला पण तुमचा मेसेज बघितला हो मी, पण दादूच्या बोलण्याच्या नादात विसरले. तुमच्याशी बोलणारच होते. फराळाचं झालं हे सांगितलं मी तुम्हाला. ओ टिकली कुठं पाडलीस तू? बघू. टाकली ताई तुम्हाला रिक्वेस्ट. ओके प्रवीण दादा, मी बघते आता हे गुलाबजाम वगैरे बनवून झाले की थोड्या वेळानं तुमची रिक्वेस्ट बघते. हाय गणेश दादा नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. हो हो चालेल चालेल प्रवीण दादा, मी बघून घेते रिक्वेस्ट तुमची. अरे नारळ फोडते ना मी. गुलाबजाम थोडेच राहिलेत आपले बनवायचे, एवढे बनवू दे मग फोडू आपण नारळ. तू मदत करशील ना मला नारळ फोडायला? पाऊस आहे का? पाऊस नाहीये, आभाळ आलाय आत्ता आत्ता. थँक्यू बाळू दादा. तुला नाही फोडता येत बघू. पडशील 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 ना. ऐकत नाही का तू? पडशील. जा. आज बाजार नाहीये गणेश दादा, उद्या बाजार आहे आपला कुरकुमचा. तू डबा लाव बरं आपला गुळाचा, त्याच्यात आपण गुळ ठेवू. मग त्याला लावून दे, बंद करते बघ. तू काढलाय ना त्याचा तो त्याच्यात बघ बरं. म्हणून दादू उठायच्या आधी गुलाबजाम बनवून घ्यायचे होते मला, कारण तो उठल्यावर मग माझे काम काहीच फास्ट मध्ये होत नाही. ते खाली बघ, लावून घे बरं. लाव रे. 5 वाजता भेटतील का गुलाबजामुन? हो श्रेयाताई भेटतील 5 वाजता. तुम्ही मला DM करता का? तुमचा नंबर DM करा. आज तुम्हाला यवतमाळवरून ऑर्डर येणार नक्की, मी रील सेंड करत आहे. आता तुम्हाला आता यवतमाळ, तुम्ही रील सेंड करत आहात मित्रांना. अच्छा, थँक्यू सो मच दादा, असा सपोर्ट करत राहा. खरंच तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच आपला व्यवसाय वाढतोय. हा जा. थँक्यू सो मच. आणि बघा दादाने अशा प्रकारे माझी मदत केली. किती प्रकारे आपण तुम्ही माझी मदत करू शकता. एक तर तुम्ही युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करू शकता, दुसरं म्हणजे आपल्याला ऑर्डर देऊ शकता, तिसरं म्हणजे आपलं चॅनल इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, किंवा लोकांना सांगू शकता की ह्या ताईंना फॉलो करा. ओ बाळा
बरं, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव राघव आणि आई आहे आणि तिथं मी 1 तास लाईव्ह असते रोज 1 ते 2च्या मध्ये. तर नक्की जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नावाने आपलं चॅनल सापडत नसेल तर आपल्या बायोमध्ये, इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे यूट्यूबची, तिथं जाऊन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावर आपण आपल्या गुलाबजामची रेसिपी टाकणार आहे. सगळ्या सिक्रेट टिप्स, ट्रिक्स आणि सगळं ज्या पद्धतीने मी गुलाबजाम बनवते, इतके छान फुलतात कसे, एवढे छान लागतात कसे, हे सगळं टिप्स मी त्याच्यावर टाकणार आहे. सो जाऊन आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव राघव आणि आई असं आहे. चला तर बाय बाय. थँक्यू जॉईन झाल्याबद्दल. आत्ता माझे गुलाबजाम बनवून जवळपास संपलेले आहेत. तर आपण लाईव्ह बंद करू.